आता या चित्रामध्ये बघा, प्रत्येकाला आपापल्या घरापर्यंत पोहोचवायचं आहे. तर इथं आपल्याला पहिलं चित्र कशाचं दिसतंय? मुंगीचं चित्र दिसतंय, बरोबर आहे. त्या मुंगीला आपल्याला त्या मुंगीच्या घरापर्यंत पोहोचायचंय. तर मुंगीच्या घराला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? मुंगीच्या घराला वारुळ म्हणतात. हा, तर या मुंगीला त्या वारुळापर्यंत पोहोचायचंय. तर ते पोहोचवण्याचं काम आपल्या इथं करणार आहे सुरुवातीला तनुष्का. त्या मुंगीला तिथपर्यंत तनुष्का पोहोचवणार आहे, बरोबर आहे. तर तनुष्का, चल त्या मुंगीला तिथपर्यंत घरापर्यंत पोहोचव. बघा कशा पद्धतीनं तनुष्का पोचवायली बघा त्याला मुंगीला. चला चला पटापट पटापट. खूप छान खूप छान. पण मुंगी थोडी बाजूला झाली आणि ती वारुळात पोचलेली आहे. व्हेरी गुड. आता दुसरं चित्र कशाचं आहे? सश्याचं आहे. आता त्या सश्याला त्याच्या घरापर्यंत पोहोचवायचंय. तर सश्याच्या घराला काय म्हणतात? सश्याचं काय असतं? बीळ असतं, बरोबर आहे. तर ह्या सश्याला कुठपर्यंत पोहोचवायचे? बिळापर्यंत पोहोचवायचे. तर आपल्याला बघा जान्हवी आता त्या सश्याला बिळापर्यंत पोहोचवणार आहे. तर जान्हवी पोहोचव. अरे ससा वेगवान असतो, मग जान्हवीने पण वेगवान जायला पाहिजे. बघा जान्हवी कशी पोहोचवते. छान, व्हेरी गुड. बघा जान्हवीने सश्याला बिळापर्यंत पोहोचवलेलं आहे. हा प्रतीक्षा, आता तू चित्र कसं आहे सांग मला. बदक आहे आणि बदकाला त्याचं घरापर्यंत पोहोचवायचंय. कोणतं घर आहे त्याचं? तळे आहे ना, बरोबर आहे. तर त्या तळ्यामध्ये त्या बदकाला पोचवायचं आहे. तर आता प्रतीक्षा आपल्याला तळ्यापर्यंत आपल्या बदकाला घेऊन जाणार आहे. बघा बदकाची वाट कशी आहे, त्या बरोबर वाटेने ती घेऊन जाते. हा छान. बघा प्रतीक्षाने त्या बदकाला त्या तळ्याच्या जवळ नेलेलं आहे आणि तळ्यात पोहोचवलेलं आहे. खूप छान. समर्थ, आता सांग हे चित्र कशाचं आहे? गाईचं चित्र आहे. ओके, गाईला आता कुठं पोचवायचंय? गोठ्यात. कोण बोललं? विशाल. हा, चल समर्थ, तिला गाईला गोठ्यामध्ये पोहोचव. बघा खूप छान पद्धतीने तो गाईला गोट्यात घेऊन जात आहे. गोट्यात गाईचं वासरू गायची वाट बघत बसलेला आहे. हा हा, बरोबर आहे. बघा अमित काय म्हणतोय, त्याला वाटायलंय गाय आयली. हा, गाय गोट्यात पोचवलेली आहे. ओके अभिषेक, तू उठ. आता मला कशाचं चित्र आहे? बरोबर आहे, चिमणीचं आहे. आणि चिमणीला कुठं पोहोचवायचंय आपल्याला? घरट्यात. बरोबर आहे, तिथे घरट्यात तिची पिल्ल चिमणीची वाट बघत आहेत.
चिमणीला पोचव. ओके ओके ओके. बघा अभिषेक त्या चिमणीला घरट्यापर्यंत पोहोचवत आहे. आता मला सांगा त्या घरट्यात चिमणीची किती पिल्ले आहेत रे? 3 पिल्ले आहेत, बरोबर आहे. आणि ते पिल्ले कुणाची वाट बघतायत? त्या आईची वाट बघतात. कशासाठी वाट बघत असतील सांगा बरं? हा बरोबर आहे. बघा जान्हवीने बरोबर सांगितलं. त्यांना भूक लागली असेल आणि मग ती आई त्याची त्याला काय घेऊन येते? खायला घेऊन येते आणि ते खाऊची वाट बघत आहे. आणि मग अभिषेक काय त्या चिमणीला लवकर घरट्यात घेऊन जात नाही. ती खूप भुकेलेली आहे. लवकर घेऊन जा चिमणीला, म्हणजे पिल्लाला खाऊ मिळेल. हा तो इकडे तिकडेच फिरवतोय चिमणीला. बघा आलाय बा जवळ, आता आलाय जवळ. आता पिल्लांना खाऊ मिळणार आहे बहुतेक. हा पिल्लापर्यंत घेऊन गेला की रे. हा ओके.